आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कोरोची येथे 2.289 किलो गांजासह तिघांना अटक, 2.34 लाखांचा मुद्देमाल जप्त। आमचे कोरोची वार्ताहर हुसेन शेख कळवतात की कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या NDPS क्रॅकडाऊन मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर पोलिसांनी कोरोची येथील चव्हाणवाडी टेकडी परिसरात मोठी कारवाई करत 2 किलो 289 ग्रॅम गांजासह तिघांना अटक केली। आरोपींकडून गांजा, आयक्यूब मोपेड आणि मोबाईल हँडसेटसह एकूण 2,34,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई दिनांक 10 जून 2026 रोजी दुपारी 1:40 वाजण्याच्या सुमारास कोरोची गावच्या हद्दीतील चव्हाणवाडी टेकडी येथील नाईक मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत। त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे पुढीलप्रमाणे आहेत। अरविंद उर्फ राजवीर सुरेंद्र सिंग, वय 24, मूळ राहणार अलसड ककरेज, जिल्हा चंदोली, उत्तर प्रदेश, सध्या राहणार शिवाजीनगर, कोरोची। जिम चालक मोहसिन इर्शाद सनदी, वय 24, राहणार तिरंगा कॉलनी, गल्ली क्रमांक 1, कबनूर, तालुका हातकणंगले। सार्थक श्रीप्रसाद बिंद, वय 20, मूळ राहणार अलसड ककरेज, उत्तर प्रदेश, सध्या राहणार लक्ष्मी मंदिराजवळ, कोरोची, तालुका हातकणंगले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोहसिन सनदी यांच्या विरुद्ध यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे। तसेच तिसरा आरोपी सार्थक बिंद हा मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। या कारवाईत आरोपींकडून 57,225 रुपये किमतीचा 2 किलो 289 ग्रॅम गांजा, गुन्ह्यात वापरण्यात आलेली आयक्यूब मोपेड आणि 3 मोबाईल हँडसेट असा एकूण 2,34,225 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करीत आहेत। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, उदय पाटील, रोहित डावळे, अर्जुन फातले, शशिकांत ढोणे, सतीश कुंभार, बबन माळी, गजानन कोष्टी आणि संतोष जाधव यांनी सहभाग घेतला। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।